मानवतेचा संदेश देणारे, माणूस आणि मानवता या दोन गोष्टीसाठी जे संत महापुरुष महामानव यांनी संपूर्ण आपली हयात खर्च केली आणि आपणा सर्वांना माणूस म्हणून जगण्यासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल मी सर्व महापुरुषांचं महामानवांचं वंदन करतो। या ठिकाणी या धम्म परिषदेसाठी उपस्थित तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठान चांदापूर या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक, ज्यांच्या आदेशान्वये 2014 मध्ये या ठिकाणी विहारामध्ये तथागत गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना झाली। मी जाणीवपूर्वक सांगतो की प्राण प्रतिष्ठा नाही, स्थापना झाली आणि तथागतांचा धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने सतत सलग 10वी धम्म परिषद आपणासमोर होत आहे। त्याचबरोबर या धम्म कार्यासाठी आम्हाला प्रेरित करणारे बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो, त्यानंतर या विहारासाठी पूर्ण वेळ देणारे, सुरुवातीपासून आमच्या पाठीवर हात ठेवून धम्म कार्यासाठी प्रेरित करणारे डॉक्टर बदंत महावीरो, काळेगाव अहमदपूर, आणि माझ्या माहितीप्रमाणे सलग 8 धम्म परिषदांना आपली उपस्थिती लावून या धम्म कार्यासाठी आम्हाला प्रेरित करणारे पूज्य भदंत पयानंद, ज्यांनी लातूरमध्ये 4 ते 5 वर्षाच्या कालावधीत सर्व समाजाला एकत्र करून, सर्व विद्याविभूषित लोकांना एकत्र करून एक आगळं वेगळं सातकर्णी येथे आगळं वेगळं विहाराचं काम चालू केलेलं आहे। त्याचबरोबर जवळपास 4 ते 5 धम्म परिषदांना मार्गदर्शक म्हणून लागलेले, धम्मदेशना देणारे आणि गतवर्षी 10 दिवसाचं श्रामणेर शिबिर आयोजित केलं, त्यासाठी पूर्ण वेळ देणारे पूज्य भिक्खू धम्मशील थेरो, हिंगोली आणि बीड। या धम्म परिषदेला उपस्थित असलेले आमचे प्रेरणास्थान स्वागताध्यक्ष ॲडव्होकेट अनंतरावजी जगतकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ही जी धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केल्या जाते त्या परिषदेसाठी सुरुवातीपासून भव्य दिव्य मंडप आणि त्यांच्याकडून जे होईल ते, जे आम्ही म्हणू ते सहकार्य करणारे नालंदा अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखरजी वडमारे साहेब, या ठिकाणी धम्म परिषदेला विजेची सोय नव्हती। सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावरून या ठिकाणी 7 पोल टाकून या ठिकाणी वीज उपलब्ध करून देणारे, आणि मी सर्व भिक्खू संघाला सांगू इच्छितो सर, या परिसरामध्ये एकही रुपया न घेता ज्यांच्या योगदानातून या ठिकाणी डीपी उभा आत्ता झालेली आहे बाजूला, म्हणजे प्रत्येक वर्षी आम्हाला जनरेटर ठेवावं लागत होतं, परंतु यावर्षी जनरेटरची आवश्यकता भासणार नाही अशा पद्धतीनं इथं डीपी उभं करून देणारे अभिमन्यूजी चव्हाण साहेब, माजी कार्यकारी अभियंता आणि माझे नातेवाईक बी म्हणेल आणि मार्गदर्शक बी म्हणेल, माननीय राजू बोबडे साहेब, इंजिनियर उपकार्यकारी अभियंता, सध्या जालना येथे कार्यरत आहेत। त्याचबरोबर या परिषदेला सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारे, मदत करणारे प्राध्यापक विनोदजी जगतकर आणि या संस्थेचे उपाध्यक्ष, ज्यांना सुरुवातीला आम्ही स्वागताध्यक्ष म्हणून बोलावलं आणि ते या संस्थेचे अंग झाले। या संस्थेला त्यांच्या कीर्तीचं, त्यांच्या कार्याचं बाळकडू पाजत प्रियदर्शी धम्मसंस्कार केंद्र बीड येथे उभं करून संपूर्ण बीड शहराला स्वाभिमान काय असतो, अस्मिता काय असतो हे दाखवून देणारे प्राध्यापक प्रदीप चिरोडे सर, जे याच परळी शहराच्या मातीत जन्माला आलेले आहेत, कनेरवाडीचे ते रहिवासी आहेत, परंतु बीडमध्ये त्यांनी धम्माचं आणि धम्माच्या प्रचार प्रसाराचं कार्य अत्यंत जोमात चालू केलेलं आहे। या ठिकाणी DS राठोड, माननीय त्र्यंबकजी रोडे सर, त्याचबरोबर गतवर्षी श्रामणेर शिबिराच्या माध्यमातून आम्हाला एक धम्मसेवक 24 तास काम करणारा आनंद वाघमारे यांच्या रूपाने मिळाला। मी या ठिकाणी जास्त नाव घेणार नाही, परंतु नाव जर घेत बसलो तर भरपूर आहेत।
या संस्थेला जे तन मन धनाने सहकार्य करतात त्या सर्वांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, कारण आम्ही ही संस्थाच अशी आहे मुळात राजकारणापासून अलिप्त आहे. माझ्या माहितीप्रमाणे केवळ धम्म आणि धम्माचा प्रचार प्रसार हे व्रत हाती घेऊन निघालेले आम्ही 10-11 लोक, आमच्यासोबत जवळपास 50 ते 60 लोक जे अप्रत्यक्ष आम्हाला मदत करतात. गतवर्षी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गतवर्षी धम्म परिषद घेतली, जवळपास 9 धम्म परिषदा, आणि त्याचबरोबर श्रामणेर शिबिराचा खर्च इतका झाला की आमचा तो आवाक्याच्या बाहेर गेला. यावर्षीची धम्म परिषद होईल की नाही या चिंतेत मी होतो. 1 महिन्यापूर्वी मी जगन बापूंना म्हटलं की परिषदेचं काय करायचं, कारण गतवर्षीचाच बराचसा खर्च आमच्याकडे देणं लोकांचं बाकी होता. परंतु इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर कुठल्याही कार्याला अडचणी येत नाही. आमची चर्चा चालू असताना 15 दिवसापूर्वी आमचे मार्गदर्शक, आमचा श्वास डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंतेजी अंबाजोगाई येथे आले आणि त्यांनी आदेश दिला, मी आदेश दिला असं म्हणेल, आदेश दिला की परिषद व्हायला पाहिजे. परिषद व्हायला पाहिजे म्हणल्यावर ठीक आहे, आम्ही तयारीला लागलात. बैठक झाली. आर्थिक स्रोत कसा तयार होतो ते मी या ठिकाणी सांगतो, कारण मान्यवर कांशीरामजी म्हणायचे कि मांगने वाले समाज में दलाल पैदा होते हैं और देने वाले समाज में लाल पैदा होते हैं. तर जगत सर साहेबांच्या घरी बसलात, चर्चा चालू केली असताना राहुल घोडके आले. राहुल घोडके साहेब म्हणले मी 1 लाख रुपये देतो. जगतकर साहेब म्हणले मी 1 लाख रुपये देतो. राहिला प्रश्न 1 लाखाचा. बाकी आम्ही सदस्यांनी मिळून ती आर्थिक स्रोत भरून काढला. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धम्म कार्य असं आहे, धम्म आणि धम्माची ताकद अशी आहे की तुमची इच्छा जर प्रामाणिक आणि प्रबळ असेल तर कुठल्याही अडचण तुम्हाला येत नाही. मी जास्त बोलू इच्छित नाही, खूप उशीर झालेला आहे. या ठिकाणी गरमीसुद्धा भरपूर आहे. मी 2 गोष्टी या ठिकाणी सांगतो की या धम्म कार्यासाठी कुणीही मला स्टेजवर बोलावलं किंवा माझं नाव कुठं घेतलं नाही, हा मनात किंतु कदापि हेतू बाळगू नका. कारण आत्ताच मला माझे एक सहकारी म्हणले की माझ्या मोबाईलमध्ये तुमचा फोटो पाहिजे. मी म्हणलं निसर्गाने वर एक CCTV कॅमेरा लावलेला आहे आणि तुमच्या उभ्या आयुष्याचं मोजमाप तिथं चालू आहे. तुम्ही कसं वागता, काय करता, कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही. कुणाच्या मोबाईलमध्ये तुमचा फोटो येण्यापेक्षा धम्म कार्यात तुमचं योगदान माझ्या माहितीनं आवश्यक आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज परिस्थिती अशी आहे की काय झालंय, माणूस दुसऱ्याला म्हणजे दुसऱ्याचं जिरवण्याच्या नादामध्ये स्वतःवर स्वतःचं लक्ष नाही. काय होतं की आता हे काल्पनिक आहे, मी आपल्या समोर जे कथा सांगत आहे ती काल्पनिक आहे की एक व्यक्ती तो ज्या ईश्वराला मानतो त्या ईश्वराची साधना करत होता. तो ईश्वर त्याला प्रसन्न झाला आणि म्हणाला माग, तुला काय वर मागायचे ते 3 वर तुला देतो. त्या माणसानं विचार केला की आपल्याला 3 वर मिळत आहेत, परंतु त्या महापुरुषानं सांगितलं की 3 वर देतो, पण तू जे मागशील तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या, तुझ्या बाजूला असणाऱ्या लोकांना दुप्पट प्रमाणात मिळेल. आला का प्रश्न, काय मागायचं, कारण आपण जे मागितलं त्याच्या दुप्पट बाजूच्याला मिळणार आहे. हा व्यक्ती हुशार होता. तो म्हणला मी उद्या सांगतो. मग तिथून निघाला आणि थेट वकिलाकडे गेला. या ठिकाणी बरेच वकील आहेत. तर वकिलाला विचारलं की असं असं आहे, मला माझा ईश्वर प्रसन्न झालेला आहे आणि त्यांनी वर दिलेले आहेत की 3 वर तुला देतो आणि तुला जे मी मागशील त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देणार आहे. वकील हुशार होता. म्हणलं एकदा मागून बघायला काय हरकत आहे, खरं होतंय की नाही. तर माग म्हणला की मला 7 मजली इमारत मिळव. दुसऱ्या दिवशी त्या ईश्वराची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की महाराज मला 7 मजली इमारतीचं घर द्या. झालं ह्याचं क्षणात 7 मजली इमारतीचं घर झालं. बाजूच्याचे 14 मजली इमारतीचे घर झाले. दुसऱ्या दिवशी परत वकिलाकडे गेला. म्हणला आता दुसरा वर. तर वकील म्हणला अरे आता विचार करून सांगावं लागेल. मग ते काय म्हणला की माझ्या दारात एक विहीर होऊ दे. दुसऱ्या दिवशी गेला. त्या ईश्वरानं सांगितलं की माझे दारात एक विहीर होऊ दे म्हणले. तर विहीर होते म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या दारात 2-2 विहिरी झाल्या. आता प्रश्न आला 3रा वर मागण्याचा. 3रा शेवटचा वर, त्याच्यानंतर काही मिळणार नाही.
तिसरा वर मागताना तो काय म्हणाला तिसऱ्या दिवशी की माझा एक डोळा फोडून टाका. विकृती कशी असते माणसाची, शांत डोक्यानं ऐका, की माझा एक डोळा फोडून टाका. तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो ईश्वराकडे गेला त्यावेळेस ईश्वराला मागितलं वर की माझा एक डोळा फोडून टाका. झालं, बाकीच्यांचे 2-2 डोळे फुटले. कुणी 7व्या मजल्याहून, कुणी 5व्या मजल्याहून. अंध, कारण त्या काळात काही लिफ्ट नव्हत्या. ही ती काल्पनिक कथा आहे, समजून घ्या, कारण आजच्या जीवनाशी आपल्याला त्या अर्थ जोडायचा आहे. तर झालं काय, सगळे मेले. कुणी विहिरीत पडून मेलं, कुणी इमारतीहून पडून मेलं, 7व्या-8व्या मजल्याहून. पण हा माणूस, अहंकार द्वेष माणसाच्या मनात इतका असतो, हा एक डोळा घेऊन सगळ्या शहरात फिरायचा. मरणासुन्न अवस्थेत शहर, एकही व्यक्ती नाही जिवंत, पण हा अत्यंत गर्वाने अभिमानानं ताट मानेने फिरायचा. आजकाल प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये मला वाटतं काही अंशी हे गुण आहेत. ते धम्माच्या प्रवासात आणि धम्मकार्य हातात घेतल्यापासून दूर करावेत. त्याच्याशिवाय आपल्याला धम्माचं आनंद, सुख आणि समाधान मिळणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जीवन जगताना एक दुसरं उदाहरण छोटं सांगतो भंतेजी, कारण बराच वेळ झालेला आहे आणि मी पण कुठली बोलण्याची तयारी केली नाही. आता जे आठवते ते मी सांगतो. झालं काय की आपण रस्त्यावर बसणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कमी समजू नये. कितीही छोटा, कितीही गरीब, कितीही सामान्य, अत्यंत कपडे नसलेला, 18 विश्व दारिद्र्य असलेला व्यक्ती जर आपल्या समोर असेल आणि आपण जर 4 व्हीलरमध्ये फिरत असू, बरेच आपल्याकडे पैशाची, धनाची भरपूर मात्रा असेल आणि आपण जर कोणाला तुच्छ लेखत असू तर ते चांगलं नाही आहे. होतं काय की 80 लाखाची गाडी, एक उद्योगपती तो कारमध्ये बसलेला आहे आणि जवळपास त्याचं शहर, म्हणजे तो ज्या शहरात राहत होता त्या शहराच्या जवळ येत असताना एक 8 ते 10 किलोमीटर अंतरावर एका पुलाच्या बाजूला, म्हणजे पाण्यानं भरलेला पूल असतो, पुलाखालून पाणी वाहत असतं आणि त्या पुलावर त्याची कार पंक्चर होते. कार पंक्चर झाल्यानंतर बाजूने एक शेतकरी जनावरं घेऊन चाललेला असतो. सायंकाळची वेळ असते आणि जात असताना तो शेतकरी न राहून, कारण अजूनही ग्रामीण भागामध्ये सामान्य माझ्या बौद्ध बांधवांमध्ये अजूनही ती माणुसकी जिवंत आहे की एखादा उपाशी असेल तर जेवलात का, नका का त्याच्या घरात काही नसणार, पण त्याच्यात ती भावना अजून जिवंत आहे की जेवण केलं का, पाणी देऊ का, चहा करू का. परंतु हा शेतकरी जवळून जात असताना तो जो धनानं, संपत्तीनं मुजोर झालेला, उन्मत्त झालेला जो व्यापारी असतो, तो व्यापारी परेशान असतो. तर हा शेतकरी विचारतो काय झालं, काय झालं. तर तो म्हणतो तू काय करणार आहेस माझं, तू काय गाडी पाहिलीस का कधी. म्हणलं नाही, मी जनावर सांभाळतो, मी कशाला गाडी पाहू. म्हणजे गाडी बसलास का कधी. नाही बसलात. 80 लाखाची गाडी आहे माझी म्हणे, 80 लाखाची गाडी आहे, तू माझी काय मदत करणार. नेमकं काय झालेलं असतं, त्याचं टायर पंक्चर झालेलं असतं आणि त्यांनी 4 नट बोल्ट काढलेले असतात आणि ते नट बोल्ट टायर बाहेर काढताना पाण्यात पडलेले असतात आणि त्याच्यासमोर एक प्रश्न असतो की पुढे कसं जाणार. आणि अत्यंत सामान्य 18 विश्व दारिद्र्य, जनावरं सांभाळणारा शेतकरी बाजूनं जाताना मदतीची, म्हणजे त्याच्या मनात अजूनही जिवंत आहे की मी कोणाला मदत करू शकतो, कारण त्याचा हेतू प्रामाणिक आहे. थोडा वेळ जातो आणि तो शेतकरी म्हणतो की मी साहेब काहीतरी मदत करतो तुम्हाला. ते म्हणले तुझी क्षमताच नाही, लायकीच नाही तुझी मला मदत करण्याची. तर नाही म्हणले, मी करतोच. ते म्हणले काय करणार आहेस तू. माझे 4 नट बोल्ट पाण्यात पडलेत म्हणले आणि मला चाक बसवता येत नाही. शेतकरी पूर्ण गाडीला चक्कर मारतो आणि म्हणतो साहेब एक केलं तर. ते म्हणतो काय. तर म्हणे 3 नट बोल्टवर गाडी जातील का. ते म्हणले का म्हणून नाही, बिलकुल जाणार. ते म्हणलं साहेब एक करा, 3 चाकाचा एक नट बोल्ट काढा आणि ते चाक बसवून टाका. म्हणजे अत्यंत सामान्य साध्या माणसाला सुद्धा कोणी कमी समजू नये, हा संदेश मी या छोट्याशा कथेतून देतो. या ठिकाणी मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण नावात भरपूर काही दडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा वरचा जो निसर्गाचा CCTV कॅमेरा आहे तो प्रत्येकावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही काय करता, कसं वागता, चाहे 4 भिंतीच्या आत अंधारात तुम्ही जर काय वाईट केलं आणि बाहेर येऊन ताटमानेने तुम्ही सांगत असाल की नाही नाही मी फार हे आहे, तुमच्या वरच्या तुमची जी डायरी चालू आहे त्यामध्ये तुमची सगळी नोंद चालू आहे. त्यामुळे जितकं कुशल काम, जितकं धम्माचं काम या ठिकाणी आपणाला प्रत्येकाला कुठंही न दिसता करायचं आहे. काही गरज नाही जाहीर करण्याची, सगळं दिसतंय सगळ्यांना. तर या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या संस्थेला मदत केली त्यांचं, आणि शेवटी मी आपणा सर्वांना विनंती करू इच्छितो की अजून 2 वर्ष त्रास सहन करा. कारण आपणाला मी 5 वर्षापूर्वी भंतेजी 5 वर्षापूर्वी या धम्म परिसराच्या बाजूचे दोन्हीही रस्ते
माझ्या माहितीप्रमाणे परळीहून निघाल्यावर पुसला जाण्यासाठी आणि परळीहून निघाल्यानंतर घाटनांदूरला जाण्यासाठी किमान 1.5 तास लागत होता. आज तुम्ही 15 मिनिटात पोहोचतात. बाजूचे दोन्ही रस्ते टकाटक झालेले आहेत, परंतु संस्थेच्या काही गरजा आहेत त्या 1 वर्षभरात पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचंही काम पूर्ण होईल. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आजूबाजूच्या रस्त्यानं जाता त्याच पद्धतीने तुम्ही या पण रस्त्याहून जाल, विहाराच्या जवळून जाल, विहाराला आवर्जून भेट द्याल. त्यासाठी संस्थेच्या पद्धतीनं काम करत आहे. आपण आपलं योगदान देणं गरजेचं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ भरपूर झालेला आहे. मी या ठिकाणची सर्वांची क्षमा मागतो आणि या धम्मकार्याला सर्वांनी आपला वाटा द्यावा, सर्वांनी आपला वेळ द्यावा. त्यासाठी मी शेवटी भिक्खू संघाला विनंती करतो की या संस्थेचे पदाधिकारी, मी खूप समाधानी आहे. संस्थेचे पदाधिकारी असे आहेत, मी गतवर्षी माझी संकल्पना मांडली होती की 2 भिक्खू या ठिकाणी भिक्खू निवास बांधलेला आहे. आम्ही 12 महिने त्यांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची व्यवस्था करतो. कसं आहे सर, 10 वर्ष आम्ही सांभाळलं, परंतु जर वर्गाला शिक्षक मुख्याध्यापक नसेल तर त्या वर्गाची अवस्था कशी होते मी प्राध्यापक रोडे सरांना चांगलं माहीत आहे. तर 1-2 भिक्खू कायमस्वरूपी भंते जे आम्हाला दिले तर ही संस्था नावारूपाला येईल, अजून गती घेईल. त्यासाठी संस्थेचे मी सचिव आणि संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत इंगळे आम्ही एक सदस्य म्हणून काम करू. दोघंही 2 जागा रिकामी करतात, बाकीचे सगळं जैसे ते राहतील. तर या ठिकाणी मी जास्त न बोलता वेळ आपणा सर्वांनी उपस्थित राहून या परिषदेला जी साथ दिली यापुढेही साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. या ठिकाणी भिक्खू